नमस्कार, मी जानवी सावंत. गुरुकिल्ली यशाची मध्ये आपलं स्वागत आहे. मंडळी, आज आपल्या प्रत्येकाची भविष्यासाठी धडपड सुरू आहे आणि म्हणून तुमच्या भविष्याबद्दल बोलण्यासाठी सुप्रसिद्ध राज्य ज्योतिष यांत्रिक श्री माधव गुरुजी आज आपल्या सोबत आहेत. सगळ्यात आधी आपण त्यांचं स्वागत करूया. गुरुजी, कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत आहे. साईराम. आदेश. तर मंडळी, प्रतिभा ॲस्ट्रॉलॉजी रिसर्च सेंटर ही वैज्ञानिक दृष्टिकोनामधून ज्योतिषशास्त्राचं मार्गदर्शन करणारी संस्था आहे. ॲडव्होकेट श्री माधव गुरुजी या संस्थेचे संस्थापक आहेत. श्री माधव गुरुजी यांनी शुक्राचार्य ॲस्ट्रॉलॉजी सेंटर दिल्ली मार्फत त्यांनी ज्योतिषशास्त्राचा विविध शाखांचा तब्बल 16 वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण करून राज्य ज्योतिष यांत्रिक ही पदवी संपादन केली आहे. गेल्या 19 वर्षांपासून प्रतिभा ॲस्ट्रॉलॉजीच्या माध्यमातून श्री माधव गुरुजींनी हजारो कुटुंबांना मार्गदर्शन केलेलं आहे. श्री माधव गुरुजी यांना ज्योतिष विद्याशास्त्राची 7 पिढ्यांची म्हणजे 350 वर्षांची परंपरा लाभली आहे. सूक्ष्म रिडिंग, कुंडली मार्गदर्शन, वास्तुदोष निवारण, प्रश्नकुंडली, पंचयाग, महालय श्राद्ध या विविध सेवांसोबतच आध्यात्मिक साधनांसहित धार्मिक यात्रा प्रतिभा ॲस्ट्रॉलॉजी मार्फत आयोजित केल्या जातात. चारधाम यात्रा, नर्मदा परिक्रमा, तिरुपती कोल्हापूर यात्रा, हम्पी यात्रा, पंढरपूर यात्रा, गिरनार यात्रा, कैलास मानसरोवर अशा यात्रा वर्षभरात नियोजित केल्या जातात. स्वतः ॲडव्होकेट श्री माधव गुरुजी या यात्रेमध्ये देवदर्शनासोबतच आवश्यक धार्मिक विधीही यजमानांकडून करून घेतात, ज्याने त्यांच्या आयुष्यातील अडचणींवर मात करत सुखाचा मार्ग मोकळा होतो. श्री माधव गुरुजी यांना भेटण्यासाठी आपण पनवेल या सेंटरवर सोमवार, मंगळवार आणि शुक्रवार या दिवशी आणि प्रत्येक शनिवारी दादर आणि रविवारी पुणे येथे गुरुजींना भेटू शकता. तसंच गुरुजींचं शैक्षणिक क्षेत्रामध्ये देखील मोठं योगदान आहे. बाबा इंटरनॅशनल नावाची त्यांची स्वतःची CBSE शाळा आहे. श्री माधव गुरुजी यांची विशेष ओळख म्हणजे ते नर्मदा तटवासी आहेत. ओंकारेश्वराला माधव स्पर्श शक्तीपीठ प्रतिष्ठान नावाचा त्यांचा स्वतःचा आश्रम आहे. अध्यात्माचा प्रसार प्रचार करण्याचा त्यांचा हेतू आहे. तसेच सुनीता उल्हास गोरक्षणी या गोशाळेच्या माध्यमातून गौमातेच्या सेवेसाठी, गोरक्षणासाठी कामही माधव स्पर्शमध्ये सुरू असतं. चला तर मग विषयाला सुरुवात करूया. गुरुजी, आज आपण चंद्र या विषयावरती बोलूया. मनाचा कारक ग्रह चंद्र असतो असं म्हणतात. तर मग मनापासून निर्माण झालेले जे विकार आहेत, मनोविकार, मनोरुग्ण, मानसिक अवस्था, नैराश्य या सगळ्या गोष्टींवर चंद्र कसा प्रभावित होतो ॲस्ट्रॉलॉजीनुसार काय सांगा? ऍस्ट्रॉलॉजीनुसार मॅडम की प्रत्येक गोष्टीमध्ये म्हणजे की ज्या वेळेला मानवाच्या शरीराचा विचार करायला गेला आणि प्रत्येक घटकाचा विचार केला म्हणजे प्रत्येक अवयवाचा, तर प्रत्येक अवयव आणि शरीर हे प्रत्येक ग्रहाच्या वेगवेगळ्या अंडर येतं आणि त्याच्यामध्ये मन हा विषय, या मनाचा पूर्णपणे कारक चंद्र आहे. म्हणजे की चंद्रावरती पूर्णपणे तुमची मानसिक स्थिती आणि तुमच्या मनामध्ये येणारे विचार हे पूर्णपणे चंद्रावर अवलंबून आहेत. चंद्र हा प्रत्येकाच्या पत्रिकेप्रमाणे असतो, म्हणजे प्रत्येकाच्या पत्रिकेमध्ये असतो, त्याच्यावरूनच आपली रास ठरते. म्हणजे तुमच्या कुंडलीमध्ये चंद्र कुठल्या राशीमध्ये आहे त्यानुसार ती तुमची रास होते. त्यामुळे चंद्रामुळे आपल्याला रास मिळते. दुसरी गोष्ट, चंद्रामुळे आपल्याला मनाचे पूर्णपणे जेवढे काही सगळ्या परिस्थिती आहे ती आपल्याला चंद्रामुळे मिळते. आणि चंद्र इतका पॉवरफुल आहे त्याच्यामध्ये की चंद्राचं बारकाईने जर ऑब्झर्व केलं आपण तर 100% तुमच्या मनामध्ये आता काय विचार आहेत हे सगळे जाणून घेऊ शकतात. म्हणजे की ॲस्ट्रॉलॉजी शिकत असताना विशेषतः करून चंद्रावरती विशेष मार्गदर्शन केलं जातं. का तर चंद्र जर तुम्हाला व्यवस्थित समजला तर तुमच्याकडे आलेल्या व्यक्तीच्या मनामध्ये काय शंका आहेत, त्याच्या मनामध्ये काय कुशंका आहेत, किंवा त्याचे काय तर्क वितर्क चालू आहेत, तो तुमच्याबद्दल काय विचार करतोय, किंवा त्याच्या स्वतःच्या जीवनामध्ये तो कुठे चुकतोय, हे खूप लवकर तुम्हाला प्राप्त होतं. त्यामुळे चंद्र खूप चांगला शिकवला जातो. म्हणजे ॲस्ट्रॉलॉजीमध्ये म्हणजे सगळं चांगलं शिकवलं जातं, परंतु चंद्र शिकवताना विशेष भर दिला जातो. आता चंद्रामध्ये बघितलं तर मन हे पूर्णपणे चंद्राच्या अंडर आहे. म्हणजे मनामध्ये आपण म्हणतो ना की मला आहे ना मनातल्या मनात कायम असं वाटत होतं, तर हे मनातल्या मनात जे वाटणं आहे ना हे चंद्राच्या अंडर आहे. तुम्हाला आनंद झाला, मला आहे ना एवढं मन प्रसन्न झालं, हे प्रसन्न होणं आहे ना हे चंद्रावरती अवलंबून आहे. एखाद्या गोष्टीचा अहसास आपल्याला होणं की अरे हे असं होऊ शकतं, असा विचार आपल्या मनामध्ये येणं म्हणजे चंद्र आहे. याच्या व्यतिरिक्त मनाची होणारी घालमेल म्हणजे सुद्धा चंद्र आहे. मनाला होणारा त्रास हा सुद्धा चंद्र आहे. एखाद्या गोष्टीचं वाईट वाटणं म्हणजे टोटल सगळ्या जेवढ्या इमोशन्स आहेत, मग त्या चांगल्या असतील किंवा वाईट असतील, त्याचा सगळ्याचा कारक चंद्र आहे. म्हणजे आणि हा मनामध्ये बसून या सगळ्या गोष्टी घडत असतो. आणि या चंद्राचं इतकं काही तुमच्या पत्रिकेमध्ये प्रभाव आहे म्हणजे की या चंद्रबळ प्रत्येक ठिकाणी लागतं. म्हणजे इव्हन दो ज्या वेळेला ॲस्ट्रॉलॉजीमध्ये एखाद्या मोठ्या गोष्टीचं रिडिंग करायचं असतं किंवा सूक्ष्म रिडिंग आपल्याकडे करायला लोक येतात, त्यावेळेला सुद्धा आपण प्रामुख्याने सांगतो की तुम्हाला चंद्रबळ आहे का, जर चंद्रबळ असेल तरच आम्ही
तुम्हाला रिडिंग करून देऊ शकतो. इतका चंद्रबळाचा विषय आहे म्हणजे आणि तितकं चंद्रबळ महत्वाचं आहे. आता मानसिक रुग्णांच्या बाबतीमध्ये बघाल तर अनेक मानसिक रुग्ण किंवा मानसिक विकृती आपण ऐकतो. आता समाजामध्ये प्रामुख्याने बघाल तर जीवन संपवून टाकणं म्हणजे की आत्महत्येसारखे विचार लोकांच्या मनामध्ये येतात. आपण एन्झायटी म्हणतो आणि एन्झायटीमुळे लोकांना अगदी क्षुल्लक विचार असतात की क्षुल्लक कारण एखादं की ते कारण होतं आणि तो हार्ट झाला आणि त्यांनी सुसाईड केलं किंवा हे असं झालं आणि असं झालं त्यांनी स्वतःचं जीवन संपवलं. तर ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत म्हणजे या सगळ्या गोष्टीला कारक ग्रह जर कुठला असेल तर हा चंद्र आहे म्हणजे का तर हे तुमच्या मनामध्ये उत्पन्न होतात. मग मानसिक विकृती असतील. आता जेंडर चेंज करायचं नवीन चालू आहे म्हणजे आज जेंडर चेंजवरनं बघाल तर इतकी भयानक परिस्थिती आहे की हा विचारच पूर्णपणे वेगळा आहे. म्हणजे पण तो विचार म्हणजे की येतोय हा पाश्चात्य देशामध्ये संपूर्णपणे चालू आहे, परंतु आपल्या बाजूला पण आता बघाल तर ह्या घटना आपल्याकडेही व्हायला लागल्यात. म्हणजे आणि त्यावेळेला त्यांचे आई वडील एकदम शॉक होतात की याच्या बाबतीत असं कसं झालं, हा असा विचार का करतोय म्हणजे. आणि ज्यावेळेला त्यांची कुंडली आपण बघतो त्यावेळेला कुंडलीमध्ये प्रामुख्याने आपल्याला लक्षात येतं की हा चंद्राच्या कारकतेमुळे पूर्णपणे होतोय. आता चंद्रबळ याला नाहीये किंवा याचा चंद्र अशा प्रकारे दूषित होतोय. म्हणजे ह्याच्यामध्ये प्रॉपरली सर्वात पहिली गोष्ट म्हणजे बघायला पाहिजे की चंद्रबळ किती आहे. दुसरी गोष्ट की चंद्र कुठल्या ग्रहाबरोबर इफेक्ट होते त्याप्रमाणे तो त्याची संपूर्ण फलं देणार आहे. म्हणजे तर तो चांगल्या ग्रहाबरोबर जात असेल तर तो हे सगळे विचार मागे पण टाकेल, परंतु जर वाईट ग्रहांबरोबर जात असेल तर 100% विचार आणखीन प्रभावित होतील. त्याचबरोबर चंद्राबरोबर कालगणना सुद्धा कुठलं महत्वाचं आहे की हे नक्की त्याच्या आयुष्यामध्ये कुठल्या वर्षी घडेल. म्हणजे चंद्रबळ ज्या वेळेला तुम्हाला काढता येतं त्यावेळेला एवढं 100% कळतं की कुठल्या वेळेला काय विचार होतील, या माणसाचे विचार काय लेवलला जाऊ शकतात, त्याच्याकडे अशी कुठली मानसिक विकृती येऊ शकते का, तो मनोरुग्ण होऊ शकतो का, त्याला एन्झायटी होऊ शकते का, तो स्वतःचं जीवन संपवण्याचा प्रयत्न करू शकतो का. या सगळ्या गोष्टीचं आकलन फक्त आणि फक्त चंद्रावरनं होऊ शकतं. आणि ते होत असताना त्याच्यामध्ये तो कुठल्या ग्रहाबरोबर, तो केतू बरोबर जातोय, मंगळाबरोबर जातोय, रवी बरोबर जातोय, बुध बरोबर जातोय, याचा अभ्यास करायला पाहिजे. आणि नक्की तो कुठल्या वयामध्ये जातोय, कुठल्या वर्षी जातोय, या गोष्टीचा जर अभ्यास आपण परफेक्ट करू शकलो तर 100% त्याच्यावरती उपाययोजना सुद्धा ऍस्ट्रॉलॉजी आहे. कारण ऍस्ट्रॉलॉजी हे मार्गदर्शनाचं शास्त्र आहे. याच्यामध्ये नुसत्या समस्या सांगितल्या नाही जात, नुसत्या समोरच्या समस्या ओळखायच्या नाही, तर त्याच्यावरती समाधान सुद्धा सांगायचं आहे. आणि हे समाधान सांगताना म्हणजे की खूप सोपं आहे. म्हणजे नॉर्मली तुम्ही बघाल तर आपण उदाहरणाच्या बाबतीमध्ये बघू, कायम लोक असं सांगतात की अमावस्या पौर्णिमा आली ना की आमच्या घरामध्ये खूप वाद होतात, अमावस्या पौर्णिमा आली ना की आमच्या घरामधलं वातावरण बिघडतं, अमावस्या पौर्णिमा आली ना कीच त्याच्या प्रकृतीच्या बाबतीमध्ये प्रॉब्लेम चालू होतात. एरवी तो एकदम चांगला असतो, पण अमावस्या म्हणल्यानंतर हटकून वाद होणारच, पौर्णिमा म्हणल्यानंतर त्याची तब्येत बिघडणारच. म्हणजे हे सगळं तब्येतीचं बिघडणं, घरातलं वातावरण बदलणं 100% चंद्रावरती अवलंबून आहे. त्याच वेळेला कळतं. आणि प्रत्येक घरामध्ये प्रत्येकाचा चंद्र असताना एका व्यक्तीचा जरी चंद्र बिघडलेला असेल तरी घरामध्ये प्रवेश केल्या केल्या कळतं की याचा चंद्र व्यवस्थित आहे का नाही, किंवा या घरातल्या सगळ्या लोकांचा चंद्र बरोबर चाललाय का कुणाचा चंद्र चुकीचा चाललाय. या सगळ्या गोष्टीचं ऑब्झर्वेशन फक्त तुमच्या घरामध्ये आल्यानंतर इमिजिएट होऊ शकतं. इतका चंद्राचा प्रभाव सगळ्या ठिकाणी असतो, तुमच्या घरामध्ये असतो. तर या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून आपल्याला चंद्र जाणून घ्यायचं आणि याचे उपाय पण खूप सोपे असतात. म्हणजे की चांदीच्या ताटामध्ये जेवणं किंवा चांदीच्या ग्लासमध्ये दूध पिणं किंवा चांदीच्या ग्लासमध्ये औषध घेणं, ह्याच्यामध्ये सुद्धा खूप मोठा फरक पडतो. तुम्ही जर लहानपणापासून ऑब्झर्व केला असेल तर बघा, ज्यावेळेला आपण एकदम लहान होतो की आपल्याला आपली आजी मांडीवर घेऊन औषध पाजायची, तर ते बोंडूल त्याला म्हणतात, ते बोंडूल सुद्धा चांदीचं होतं की चांदीने वापरलं जायचं. इव्हन दो तुमचा जन्म झाल्याच्या नंतर ज्यावेळेला डॉक्टरांनी पहिल्यांदा बाहेर आणून हातामध्ये दिलं बाळ की हा बघा मुलगा झाला किंवा मुलगी झाली, त्यावेळेला तुमच्या घरातल्या आजीनी चांदीच्या तारेनी मधानी तुमच्या जिभेवरती ओम लिहिलेला आहे. म्हणजे तर याप्रमाणे तिथे सुद्धा चांदी वापरली जाते. आणि आपल्या जीवनाचा शेवट जर आपण बघाल तर शेवटला सुद्धा चांदीचा पैसा आपल्या मुखामध्ये ठेवला जातो. जो कोणी गेला असेल त्याच्या त्या मृतात्म्याच्या मुखामध्ये चांदीचा तुकडा ठेवला जातो. म्हणजे चंद्र हा तुमच्या जगण्याच्या म्हणजे जन्माच्या अगोदरपासून तुमच्या बरोबर आहे. आणि जन्म झाल्याच्या नंतर म्हणजे की पुढे ज्यावेळेला तुम्ही मरणोत्तर अवस्थेत आहे, जेव्हा तुम्ही देह सोडून आत्मा पण निघून गेला, तेव्हा पण चंद्र तुमच्या बरोबर आहे. म्हणजे त्यामुळे मनाच्या कारकते ग्रहमध्ये चंद्र खूप महत्वाचा आहे. कुंडलीमध्ये चंद्राचा अभ्यास करणं खूप महत्वाचं आहे. आणि चंद्रावरनं खूप सारे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतात, चंद्रावरनं खूप सारे विचार सुधरू शकतात. आणि चंद्रामुळे आपल्याला ऐश्वर्य पण प्राप्त होऊ शकतं, चंद्रामुळे आपलं जीवन सुखी पण होऊ शकतं. आणि मंडळी, जर तुम्हाला असंच गुरुजींचं मार्गदर्शन हवं असेल तर प्रतिभा ॲस्ट्रॉलॉजी या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. गुरुजी, आता आपण या चंद्रासंदर्भात बोलतोय म्हणून एखाद्या व्यक्तीला ना वारंवार फसवलं जातं, विनाकारण त्याच्यावरती आरोप येतात किंवा बदनामी होती त्याची, आणि हे एकदा नाही सातत्याने घडत असतं. तर हे असं त्या व्यक्तीच्या आयुष्यात का घडतं मुळात, आणि ॲस्ट्रॉलॉजीनुसार काय त्याच्यावरती मार्गदर्शन आहे का?
निश्चितपणे मॅडम, की ही समस्या तुम्ही बघाल तर मॅक्झिमम लोकांच्या आयुष्यामध्ये आहे म्हणजे, आणि हा तुम्ही शब्द खूप बरोबर वापरला, की एखाद्या व्यक्तीच्या बाबतीत सारखं सारखंच असं होत राहतं, म्हणजे पुनरावृत्ती होत राहते, तसंच होत राहतं. एक उदाहरणामध्ये द्यायचं झालं तर आमचे एक काळेसाहेब म्हणून क्लायंट आहेत, म्हणजे त्यांच्या जीवनामध्ये बघाल तर त्यांचे प्रत्येक ठिकाणी फसगत झाले. म्हणजे ते गव्हर्नमेंट सर्वंट होते, ते गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये लागायचं, त्यांनी एक्झाम वगैरे सगळं दिलेलं होतं. तरी सुद्धा एका माणसाने त्यांच्या वडिलांना सांगितलं की 50,000 रुपये दे, त्याचं फायनल होईल म्हणून. त्या माणसाचा काही संबंध नव्हता, वडिलांनी 50,000 रुपये दिले, पहिली फसवणूक झाली. त्यावेळेला त्यांना खूप वाईट वाटलं. त्याच्यानंतर पुढे गेले तर मग सगळेजण म्हणले की तू काहीतरी प्लॅनिंग कर, आता काहीतरी तू सेव्हिंग वगैरे पण करायला लागतो, आता कमवता झालास. म्हणून 6व्या महिन्यामध्ये त्यांनी जॉबला लागल्यानंतर पॉलिसी काढली, आणि पॉलिसीचा इमाने इतबार येते, दर 6 महिन्यांनी वगैरे जो इन्स्टॉलमेंट असतो तो भरायचे. नंतर 5-10 वर्ष पॉलिसीला होऊन गेली. 10 वर्षानंतर काही कारणास्तव त्यांनी त्या पॉलिसीचा अभ्यास केला. त्याच्यावर त्यांच्या लक्षात आलं की 5 वर्षानंतर पैसे आपल्याला रिफंडेबल येणार होते, ते आले नाही म्हणजे. म्हणून ते स्वतः चौकशी करायला गेले. त्यावेळेला त्यांना कळलं की त्यांच्या पॉलिसीचे 10 वर्षात फक्त 3च हप्ते भरले गेले. म्हणजे इतक्या प्रमाणामध्ये त्यांची फसवणूक झाली की ते हप्ते सुद्धा त्या एजंटने तिकडे भरले नाही. मग त्याच्यानंतर त्याच्या मागे लागून मग त्यांनी ते पैसे देणं वगैरे, हा सगळा भाग, म्हणजे की प्रत्येक ठिकाणी ते म्हणले आयुष्यामध्ये माझी फसवणूक झालेली आहे म्हणजे. तर ही फसवणूक माझी कशामुळे होते किंवा काय होते, असं त्यांच्या मनामध्ये पण प्रश्न होता. नंतर त्यांच्या बाबतीमध्ये ज्यावेळेला त्यांची पत्रिका बघितली, त्याच्या वेळेला मी त्यांना सांगितलं की तुमच्या पत्रिकेमध्ये चंद्र पूर्णपणे दूषित आहे. म्हणजे चंद्र ज्या वेळेला राहूच्या बरोबर येतो त्याच्या वेळेला 100% आयुष्यामध्ये चिटिंग आहेच म्हणजे. आणि चंद्र हा कसा आहे का डेली, म्हणजे की जर तुम्ही बघाल तर साधारण 1.5 दिवसांनी राशी बदलत राहते, तर दर 1.5 दिवसांनी चंद्र बदलत राहतो, म्हणजे तो कुठल्या ना कुठल्या ग्रहाच्या प्रभावाखाली लवकरात लवकर येणार आहे म्हणजे. त्याच्यामुळे हा सातत्याने योग येतच राहतो लाईफमध्ये, म्हणजे की याला असं नाही की बाबा 10-1 वर्षांनी पुन्हा अशी घटना घडेल. सातत्याने तो त्या ग्रहाच्या बरोबर आला की ते होणारच आहे. तर चंद्र आणि राहू यांचा ज्या ज्या वेळेला योग होतो त्याच्या वेळेला तुमच्या आयुष्यामध्ये फ्रॉड होणं, चिटिंग होणं, तुम्हाला कोणी फसवणं, या गोष्टी पूर्णपणे कॉमन होतात म्हणजे. मग त्यावेळेला आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही यांना प्रॉपरली चांदीमध्ये राहू म्हणजे गोमेद रत्न बनवून वापरा, ह्याच्यानंतर खूप म्हणजे की तुम्हाला फरक पडेल. दुसरी गोष्ट म्हणजे की ही समस्या मॅक्झिमम लोकांच्या बाबतीमध्ये येते की त्यांची फसवणूक होते, त्यांना कुठे ना कुठे दगा मिळतो आणि काही ना काही त्यांचा याच्यामध्ये चोरीला जातं. याच्या व्यतिरिक्त त्यांच्यावरती आरोप प्रत्यारोप येतात, म्हणजे की एक तर आमच्याकडे म्हणजे नागोटणेकर म्हणून सर आहेत, त्यांनी म्हणजे की पूर्ण सगळं लाईफ इतकं चांगलं एन्जॉय केलेलं आहे किंवा ती व्यक्ती इतकी चांगली आहे की काहीच भाग नाही. त्याच्यानंतर त्यांच्या मुलाचं लग्न झालं, सून घरामध्ये आली, आणि सून घरामध्ये आली त्याच्या वेळेला त्यांनी असंच म्हणजे की जनरल याच्यामुळे कुंडली दाखवलेली होती. त्यावेळेला मी म्हटलं नागोटकर साहेब, तुमच्यावरती ना आळ आणि आरोप याचे योग आहेत, म्हणजे तुम्ही काम करा, घर सोडा, कारण चंद्र आहे तर घरच्या व्यक्तीकडनं तुमच्यावरती असे एलिगेशन्स येऊ शकतात. ते म्हणले गुरुजी कोण माझ्यावर आरोप करणार आहे, माझं सर्व्हिसमध्ये असताना कोणी बोट नाही उठवलेलं माझ्यावरती. म्हटलं साहेब हे ॲस्ट्रॉलॉजी आहे, तुम्ही काळजी घ्या म्हणजे. परंतु शेवटी कसं असतं की त्यांचं सगळं म्हणजे खरोखरी तो माणूसच चांगला होता, व्यक्तीच चांगला होता, त्यांनी ते मनामध्ये ठेवलं, परंतु घर वगैरे काही बदललं नाही. आणि पुढे 6 महिन्यांनी असं झालं की त्यांच्या मुलाच्या जीवनात काही प्रॉब्लेम आले. ते दोघं डिवोर्स घेत असताना त्यांनी सगळे आरोप सरांवरती केले म्हणजे, आणि विनयभंगासारखा आरोप लावला. त्यामुळे ते इतके कच्चे झाले की त्यांच्या मनामध्ये हे सगळे एन्झायटी वगैरे विचार यायला लागले. त्यावेळेला ते मला येऊन भेटले की असं असं झालंय. मी म्हटलं बघा चंद्र खराब आहे. म्हणजे ज्यावेळेला चंद्र खराब झाला त्यावेळेला आरोप प्रत्यारोप पण आले, त्यांच्यावरती पूर्णपणे फसवणुकीची वेळ आली, पुढे एन्झायटी आणि मनोरुग्णता वगैरे सगळं सगळं त्यांच्यामध्ये आलं. त्याच्यावेळेला मी त्यांना सांगितलं की आता आपल्याला चंद्राच्या बाबतीमध्ये पूर्णपणे काळजी घ्यायला पाहिजे, तुम्ही शांतपणे राहा. आणि याच्यावरती सर्वात सोपी आणि सर्वात चांगली उपासना म्हणजे की दत्तांचा जो अष्टाध्याक्षरी मंत्र आहे, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, ब्रह्मा विष्णू महेश्वरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, तुम्ही याचा जास्तीत जास्त जप करा. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला पॉसिबल झालं तर गिरनार वगैरे तुम्ही यात्रा करा, ह्याच्याने तुम्हाला खूप आनंद मिळेल. आणि मग त्याप्रमाणे म्हणजे की त्यांनी गिरनार यात्रा सुद्धा केली, आणि तो जप इतका कंठस्थ केला की त्याच्यापुढे त्या सगळ्या गोष्टीमधनं ते तसे नव्हतेच, त्यांच्यावरती ते आरोप प्रत्यारोप कुठेच आलेले होते, पण त्या परिस्थितीमधनं बाहेर पडले. पण आज पण नागोटकर साहेब आल्यानंतर आवर्जून विचारतात, गुरुजी पत्रिकेमध्ये सांगा फक्त चंद्र बरोबर आहे ना. म्हणजे या सगळ्या गोष्टीला उपाय आहेत, परंतु हे जर वारंवार तुमच्या बाबतीमध्ये होत असेल, तुम्हाला कुंडली उघडून बघायची गरज पण नाही. 100% मनामध्ये ठेवा की तुमचा चंद्र बिघडलाय. तुम्ही याप्रमाणे उपाय जाणून घ्या. चंद्राला व्यवस्थित करणं किंवा चंद्राकडनं पूर्णपणे बेनिफिट करणं किंवा आपला चंद्र पत्रिकेमधला जो दुर्मिळ आहे तो सुधारवणं, याकरता खूप चांगले उपाय ॲस्ट्रॉलॉजीमध्ये आहेत. तुम्ही घरच्या घरी करू शकता, कुठला खर्च न करता सुद्धा करू शकता. तुम्हाला वेळ नसेल तर खर्च करून पण करू शकता, पण त्याचा इफेक्ट 100% येईल. आणि मन करारे प्रसन्न, एकदा मन प्रसन्न झालं ना की सगळ्या सुखांची आपल्याला प्राप्ती होते. आणि हे मन जर प्रसन्न करायचं असेल तर आपल्या पत्रिकेमधला चंद्र हा निश्चितपणे आपण चांगला ठेवला पाहिजे, तो सुधारवला पाहिजे. चंद्राविषयी खरं तर मला अजून जाणून घ्यायचंय. आणि मंडळी, तुमच्यासाठी ही महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे प्रतिभा ॲस्ट्रॉलॉजी च्या कॉल सेंटरला जर तुम्ही फोन करत असाल आणि काही कारणामुळे संपर्क होत नसेल तर निश्चिंत राहा, तुम्हाला समोरून कॉल केला जाईल. आता वेळ झालेली आहे कार्यक्रमामध्ये छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा गुरुकिल्ली यशाची.
TV9 मराठी, एकमेव. चलो उसको मना लो यार, ठंड से दिल को पिघला दो यार. चलो चलो चलो, let's all go for an Amul ice cream. चलो चलो चलो, चलो चलो चलो, चलो चलो चलो, चलो चलो चलो. खूप सारे flavors all yum yum. Sandwich, Faluda, epic, Casata. Let's all go for an Amul ice cream. Real milk, real ice cream. TV9 मराठी, एकमेव. विश्रांतीनंतर सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण हॅलो माधव गुरुजीच्या माध्यमातून चंद्राविषयी जाणून घेतोय आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत माधव गुरुजी. गुरुजी, बऱ्याच वेळा एखाद्या व्यक्तीच्या बाबतीत असं होतं, म्हणतात ना की ठेच लागली की माणूस शहाणा होतो, पण काही काही व्यक्तींच्या बाबतीत असं होतं की कितीही ठेचा लागला तरी शहाणा होत नाही. म्हणजे सारख्या सारख्या त्याच चुका होत असतात. तर त्याचं कारण काय आणि एस्ट्रॉलॉजीमध्ये यावर काय मार्गदर्शन आहे? मॅडम, खूप चांगला प्रश्न तुम्ही विचारला. कारण माणसाच्या आयुष्यामध्ये माणूस चुका करत राहतो. एकदा चूक झाली तर त्याला चूक म्हणता येईल, पण तीच चूक वारंवार होत असेल तर मग ती चूक राहत नाही, त्याचा खेळा होऊन जातो. म्हणजे तर असं माणसाच्या आयुष्यामध्ये त्याला स्वतःलाही समजतं की आपण ही चूक करतोय म्हणून, परंतु त्या चुकीतून बाहेर पडता येत नाही. आणि शेवटी तुम्ही बघितलं तर चुका होणं किंवा चुका न होणं हा सगळा भाग शेवटी आपल्या मानसिकतेवरती पूर्णपणे आहे. आणि आपल्या मानसिकता जिथे आली तिथे आपलं मन आलं, आणि आपलं मन आलं तिथे चंद्र आला, जो आजचा आपला एपिसोडचा विषय आहे. तर पत्रिकेमध्ये ज्या वेळेला चंद्र डिस्टर्ब होतो त्याच्या वेळेला या घटना पूर्णपणे घडतात, आणि या कुणाच्याही बाबतीत घडू शकतात. असं नाही की ठराविक वेजमध्येच या होतात. नॉर्मली तुम्ही बघाल तर टीनेजर पासून तुम्ही बघाल तर या सगळ्या गोष्टी त्याच्या याच्यामध्ये येतात. ज्यावेळेला टीनेजर येतो त्याच्या बाबतीमध्ये ह्याच गोष्टी होत असतात की त्या वयामध्ये वारंवार त्याच चुका माणूस पुन्हा करत असतो. आणि मग त्याचे घरचे पॅरेंट्स असतील तेव्हा बाकीचे लोक असतील ते म्हणतात, अरे किती वेळा तू ही चूक करतो, तुला समजत नाही का, प्रत्येक वेळेला तू अशीच चूक करतोय. म्हणजे आणि मग पुढे जाऊन म्हणजे की त्याच्यामुळे खूप सारे बदल म्हणजे की जीवनामध्ये निर्माण होतात, आणि ते निश्चितपणे वाईट स्वरूपाचे असतात. तर अशा वेळेला ज्या चुका आपल्या होतात, या चुका नक्की का होतात त्याच्या पाठीमागचं कारण आपण जाणून घ्यायला पाहिजे. एक टीनेजर एज मध्ये बघितलं तर त्याच चुका माणूस करतो. विद्यार्थी दशेमध्ये गेलं तर विद्यार्थी दशेमध्ये पासून म्हणजे की अगदी प्रौढ माणसापर्यंत ह्या घटना किंवा ह्या चुका प्रत्येकाच्या आयुष्यात आहे की तो खूप आळशी आहे, इतका आळशी आहे की हिशोबाच्या पलीकडे. आता त्याला माहिती आहे की माझ्या आळसामुळे किती नुकसान होतं, परंतु ज्या ठिकाणी जातो त्या ठिकाणी प्रत्येक जण त्याला टोचत राहतो. स्कूलमध्ये पण टोचत राहतो, घरी पॅरेंट्स पण, बाकीचे लोक पण, हितचिंतक पण, अरे तू आळस कमी कर, अरे तू आळस कमी कर, अरे तू आळस कमी कर. त्याला स्वतःलाही समजतं की आळसामुळे आपलं एवढं नुकसान होतंय, तरी पण तो आळस सोडत नाही. काही काही लोकांच्या आयुष्यामध्ये कंटाळा इतका भरलेला असतो ना, काही सांगा त्यांना, नाही मला कंटाळा आलाय इतकं की पेपर जर एक्झामला तो बसलाय, त्याला सगळं येतंय, एक्झाम पेपर समोर आहे, तरी पण त्याला लिहायचा कंटाळा आला म्हणून त्यांनी लिहिलं नाही. अशा सुद्धा तक्रारी घेऊन लोक येतात. आणि या सगळ्या तक्रारी असतील तरी तुमच्याकरताही फक्त एवढीशी तक्रार आहे, परंतु ऍस्ट्रॉलॉजीमध्ये ज्यावेळेला तुम्ही याल त्याच्या वेळेला हा तुमच्या मनाचा म्हणजे त्याच्या मनाचा प्रॉब्लेम आहे. आणि मनाचा प्रॉब्लेम आहे तिथे नक्की चंद्राचा प्रॉब्लेम आहे. त्याचा चंद्र खालावला गेलाय म्हणून हा प्रॉब्लेम येतो. कितीतरी वेळेला असंही होतं म्हणजे की शाळेमध्ये मुलगा आहे ना, त्याचा सगळा परफॉर्मन्स चांगला आहे, तो आवरून घरी रेडी होतो, पण शाळेची वेळ झाली, स्कूल बस यायची झाली की त्याला जे काही मानमंड येतं मग तो म्हणणार मी नाही जाणार शाळेमध्ये, माझं पोट दुखतंय वगैरे. आणि असं बिहेवियर करणार 15 मिनिटं की शेवटी आज घरच्यांना असं वाटतं की तो सगळा तमाशा नको, ते सगळा गोंगाट नको, त्याला घरीच राहू दे. आणि रोज अशी स्कूल बस दारावरती येते आणि निघून जाते, तो शाळेमध्ये जात नाही. मग या गोष्टीला कारण काय असेल? त्याच्या आयुष्यामध्ये तो अशीच चूक वारंवार का करत असेल त्याला समजत असून पण, तर त्याचं कारण निश्चितपणे असतो तो त्याच्या पत्रिकेमधला चंद्र असतो. कितीतरी लोकांना व्यसन असतात, त्या व्यसनामध्ये असं असतं की त्या व्यसनामध्ये ते इतके अडकलेले असतात, त्यांना स्वतःला कळतंय की माझ्या आयुष्यामध्ये या व्यसनामुळे प्रॉब्लेम आहे, परंतु ते व्यसनामधनं ते बाहेर पडू शकत नाही. आमच्या इथे एक पोस्टातून रिटायर झालेले काका आहेत, त्यांनी जवळजवळ वर्षभरामध्ये 1.5 लाखाची लॉटरीची तिकीट काढली, त्यांना एकही तिकीट लागलं नाही. एक दिवस त्यांची सगळी तिकीट त्यांनी घरी सांभाळून ठेवली होती. त्याचा आजीने हिशोब काढला तर तो 1.5 लाख रुपयाचा होता. आणि आजी म्हणली गावाला यांना जमीन 50,000 मिळते ती या माणसाने घेतली नाही आणि 1.5 लाख रुपये लॉटरीमध्ये घालवले. मग त्यावेळेला त्यांनी विचारलं की खरोखरी माझं चुकतोय, पण मला कळतच नाही, मला तो मोहच आवरत नाही, हे असं का होतं? मग त्यावेळेला ते पत्रिका बघायला आले, त्यावेळेला सांगितलं की काका मोह आवरत नाही ना, तुमच्या पत्रिकेमधला चंद्र बिघडलाय, तुम्ही याच्यावरती उपाय करा. म्हणजे याच्यावरती उपाय काय करायचं? तर चंद्राचे उपाय ना खूप सुंदर असतात. म्हणजे नॉर्मली तुम्ही बघाल तर ही सवय कुणालाही असू शकते. आपण रिकामे बसल्यानंतर आपलं नाव लिहितो, विनाकारण आपली सही करतो, आपण खूप अशा सह्या करतो, खूप वेळेला आपलं नाव लिहितो, कधी आपला पत्ता लिहितो, कधी हे लिहितो. ह्या ज्या गोष्टी आपली सही करणं बिनकामाची किंवा रिकामटेकडे आपण आपलं नाव लिहित राहणं, या सगळ्या गोष्टी तुमचा चंद्र डिस्टर्ब आहे हे दाखवतात. तुम्ही जर तुमच्या घरामध्ये असाल, एकटे असाल आणि
तुमच्या समोर समजा एखादा आरसा आला आणि तुम्ही तुमचं प्रतिबिंब बघताना त्याच्यामध्ये रिॲक्ट होत आहे, वेगवेगळे चेहरे करताय, चिडवून दाखवताय, 100% तुमचा चंद्र खराब झालाय. एखादी गोष्ट वारंवार तुमच्या तोंडून तशीच बाहेर पडते, 100% तुमचा चंद्र खराब झालाय. आणि चंद्र खराब झालाय तर त्या चुका वारंवार वारंवार तुमच्या हातून होणार. याच्यावरती सर्वात सोपा उपाय हाच आहे की चंद्र आपला सुधारणं, चंद्र व्यवस्थित करणं. त्याच्याकरता रिकामटेकडे आपल्या सह्या करायच्या नाही, रिकामटेकडे आपलं नाव लिहायचं नाही. तुम्हाला लिहायचंच वाटत असेल तर वही जवळ ठेवा, रामनाम लिहा तुम्ही, किंवा तुमच्या आवडीच्या देवाचं श्री स्वामी समर्थ असेल, साईराम असेल, तुम्ही ते लिहा. त्याच्यामध्ये तुम्हाला 100% पुण्य लाभेल. परंतु ही सवय पहिली सोडून द्या. ही सवय सोडणं सुद्धा चंद्र सुधारण्याच्या बरोबर आहे. दुसरी चंद्राची महत्वाची गोष्ट म्हणजे की तुम्ही जे काही खात असाल, नाश्ता करत असाल, जेवण करत असाल, याच्यामध्ये तुमच्या ऐपतीनुसार ज्या ज्या गोष्टीला तुम्ही चांदी वापरू शकता ती वापरा. इव्हन तो अगदी तुम्हाला ताट चांदीचं नाही जमलं, परंतु चमचा तर प्रत्येकाला शक्य आहे, तर चांदीचा चमचा वापरा. बघा त्याच्याने खाल्ल्याने सुद्धा भरपूर फरक पडेल. इव्हन तो तुम्हाला जर एखादा आजार होत असेल किंवा तुम्ही रेग्युलर कुठलं औषध घेत असाल, म्हणजे पाचक वगैरे जरी घेत असाल, तरी तुम्ही चांदीच्या वाटीमध्ये घ्या किंवा चांदीच्या चमच्याने घ्या. त्याचा इफेक्ट तुम्हाला आणखीन जास्त चांगला मिळेल. याच्या व्यतिरिक्त चांदीच्या वस्तू जास्तीत जास्त तुम्ही वापरा. चांदीचे मोत्याची रिंग वापरा किंवा सप्तमुखी रुद्राक्ष येतो, जो चांदीमध्ये तुम्ही परिधान केला तर रुद्राक्षामुळे चंद्रबळ वाढतं, चांदीमुळे चंद्रबळ वाढतं. तुम्हाला खूप चांगला फायदा होईल. म्हणजे याच्या व्यतिरिक्त चंद्राच्या बाबतीमध्ये स्पेशली सांगायचं झालं तर भगवान शिवशंकरांची उपासना चंद्राने खूप केलेली आहे. तर त्यामुळे शंकराची कुठली उपासना तुम्हाला त्याच्यामध्ये 100% लाभदायक होऊ शकते. आणि अशा वारंवार ज्या चुका तुमच्या हातून होत आहेत, त्याच्यामध्ये जे तुमचं नुकसान होत आहे, याच्यापासून पूर्णपणे तुम्ही मुक्त होऊ शकता फक्त चंद्र सुधरवल्यामुळे. अगदीच. आपण या संदर्भात अजून जाणून घेणार आहोत, पण त्याआधी प्रेक्षकांसाठी महत्वाचं ते म्हणजे प्रतिभा ॲस्ट्रॉलॉजी वारंवार धार्मिक यात्रा आयोजित करत असतं आणि अशीच एक धार्मिक यात्रा 10 ते 14 एप्रिलला दत्तपीठ यात्रा आयोजित करण्यात आलेली आहे. त्यामुळे जास्तीत जास्त प्रेक्षकांनी याचा लाभ घ्यावा. गुरुजी, आता आपण चंद्राबद्दल बोलतोय, तर चंद्रामुळे प्रभावित होणाऱ्या ह्या ज्या सगळ्या घटना आहेत, चांगल्या वाईट ज्या काही, त्यावर ॲस्ट्रॉलॉजीमध्ये काही समाधान आहे का? ॲस्ट्रॉलॉजीमध्ये निश्चितपणे समाधान आहे. आणि चंद्राच्या बाबतीमधले मी तुम्हाला सांगितलं की असे छोटे छोटे जे उपाय आपण याच्यामध्ये सांगितले, हे करून तुम्ही पूर्णपणे चंद्रावरती म्हणजे की प्रभाव मिळवू शकता किंवा चंद्र तुमचा सुधरवू शकता, चांगला करू शकता, त्याचं बळ वाढवू शकता. याच्या व्यतिरिक्त प्रॉपरली पवळा आणि मोती जर तुम्ही एकत्र वापरला त्याचा फायदा होतो. बरेचसे लोक तुम्ही बघाल तर पुष्कराज आणि मोती एकत्र वापरतात, म्हणजे एकाच हातामध्ये वापरतात, त्याच्याने फायदा होतो. तुम्ही माणिक आणि मोती बरोबर यूज करू शकता. तो मोतीचा चांदीच्या रिंगमध्ये केलेला वापर सुद्धा तुमचा चंद्र सुधारवण्याचं काम करतो. चंद्राचं आराध्य दैवत आहे ते भगवान शिव आहेत, म्हणजे शिवांपासूनच त्याला वरदान प्राप्त झालंय किंवा त्याच्या समस्यांमधनं तो निघालेला आहे. तर सोमनाथाची उपासना म्हणजे प्रॉपरली सोमनाथाचं जाऊन तुम्ही दर्शन घेतलं आणि सोमनाथ ज्योतिर्लिंगाची तुम्ही धारणा केली तर त्याच्याने पूर्णपणे फरक पडू शकतो. त्रिशूळ जर तुम्ही घरी पूजनामध्ये ठेवलं तरी सुद्धा तुमचा चंद्र सुधारतो. आणि भगवान शिवशंकरांचं म्हणजे दररोज जाऊन शिवलिंगावरती पाणी जल अर्पण केल्याने सुद्धा तुमचा पूर्णपणे चंद्र सुधारतो. म्हणजे की अशा छोट्या छोट्या उपाय आहेत की जे करून तुम्ही 100% तुमचा चंद्र सुधरवू शकता. एकदा तुमचा चंद्र सुधारला तर 100% बाकी सगळ्या गोष्टी ओके होऊ शकतात. चंद्राचा दुसरा फॅक्टर प्रवास सुद्धा येतो. तर तुम्ही प्रवास मॅक्झिमम चालू केला तरी तुमचं चंद्रबळ पूर्णपणे वाढत राहतं. प्रवासामध्ये निश्चितपणे चांगल्या चांगल्या गोष्टींची माहिती होत राहते आणि तुम्हाला फायदा होत राहतो. तर तुम्ही प्रवास जरी असा करत राहिलेत तरी सुद्धा 100% तुमचं चंद्रबळ वाढेल. आणि चंद्रबळ एकदा वाढलं की 100% तुमचं मन खूप स्ट्रॉंग होईल. आणि मन एकदा प्रसन्न झालं की सगळ्या गोष्टींचं सुखाचा आगर तुमचं सुरू होईल. निश्चितच. चंद्रामुळे कोणकोणत्या गोष्टी घडू शकतात आणि त्या थांबवण्यासाठी सुद्धा त्याच्यामध्ये ॲस्ट्रॉलॉजीमध्ये उपाय सांगितले तुम्ही ते आलात आणि खूप छान मार्गदर्शन केलं. त्यासाठी खूप खूप धन्यवाद. साईराम आप सबकी भली करे. गुरु गोरक्षनाथ आप सबकी भली करे. आप सबका जीवन मंगलमय हो. ओम साईराम. तर गुरुकिल्ली यशाची मध्ये आज आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा TV9 मराठी.